आजकाल डेव्हलपमेंट किंवा विकास याच्या नावाखाली किती वृक्षतोड होत आहे. जे वृक्ष आपल्या पर्यावरणाचं रक्षण करतात, आपल्याला चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करतात, तर त्या इतक्या मोठमोठ्या वृक्षांना तोडत आहेत. आजकाल बिनकामाचे मोठमोठे रस्ते बनवले जात आहेत आणि ते रस्ते बनवण्यासाठी इतके मोठमोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत आहे. का हे रस्ते बनवले जातात, इतके मोठमोठे पूल बांधले जात आहेत, कशासाठी माहीत नाही. पण हे पर्यावरणाचं नुकसान करून हे ब्रिज उभारणं किंवा मोठमोठे रस्ते करणं हे कितपत योग्य आहे. तुम्ही ब्रिज बनवता, रस्ते बनवता, डोंगर पोखरता, याने काय साध्य होणार आहे. डेव्हलपमेंट म्हणजे फक्त हे करणं नाही आहे, तर पर्यावरणाचं रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. ती खरी डेव्हलपमेंट आहे. पर्यावरणाचं रक्षण करणे, आपल्या प्राण्यांना व्यवस्थित ठेवणे, हे वातावरण किंवा निसर्गाची रक्षा करणे, त्याचा रिस्पेक्ट करणे, ही खरी डेव्हलपमेंट आहे. फक्त तुम्ही डांबराचे सिमेंटचे रोड करणार, मोठमोठे ब्रिजेस उभारणार, विनाकारण खोदकाम करणार कुठे पण, दिस इज नॉट अ डेव्हलपमेंट. हे उगाच पर्यावरणाला त्रास देत आहे विनाकारण, प्राण्यांना त्रास देत आहे विनाकारण. आणि ह्यांना त्रास देऊन जर तुम्ही डेव्हलपमेंट करायचं म्हणत असेल तर ते खरंच नक्की लाभ देईल का? ते नाही देणार. त्याच्यामुळे हे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काय पर्यावरणाचं नुकसान करत आहे, मोठमोठे वृक्षतोड होत आहे, डोंगर पोखरले जात आहे, प्राण्यांना त्रास होत आहे, एवढं वातावरण सगळं खराब होत आहे. हे जर असेल तर डेव्हलपमेंट नको आहे. जसं नैसर्गिक वातावरण आहे, सगळं वृक्षांना एक धरून आणि ह्या प्राण्यांना सगळ्यांना एक धरून जे वातावरणात आपण राहतो, ती खरी प्रगती आहे. नॉट की ह्यांना नुकसान करून फक्त बिल्डिंग्स बांधत राहायच्या. दॅट इज नॉट अ डेव्हलपमेंट. यू कॅनॉट डेव्हलप. सो प्लीज, हे वृक्षतोड, मोठमोठे बिल्डिंग्स बांधणं, विनाकारणचे रस्ते, विनाकारणचे ब्रिजेस, हे करू नका. एक तर पोल्युशन पण वाढतं आहे आणि वातावरणामध्ये अशुद्धी पण राहते आहे पोल्युशन वाढल्यामुळं. त्याच्यामुळं काय मोठमोठे रस्ते करून काय उपयोगच नाही आहे. मोठमोठे ब्रिजेस विनाकारण बांधल्या जात आहेत, काहीच उपयोग नाही आहे. उगीचच जे सुंदर वातावरण आहे ते खराब केलं जातं आहे. त्याच्यामुळं प्लीज स्टॉप दिस आणि प्लीज वातावरणाचं रक्षण करा. विनाकारांचे डोंगर पोखरले जात आहे. कधी विचार केला आहे की ते डोंगराशी झाडं आहेत, तिथे जे प्राणी राहतात तर त्यांना किती त्रास होत असेल किंवा ते कुठं राहतील ह्याचा कधी विचार केला आहे का? नसेल केला तर त्यांचा विचार करा. त्यांचा जर त्या प्राण्यामात्रांचा, त्या वृक्षांचा जर विचार केला ना, तर ती डेव्हलपमेंट तुम्हाला लाभ देणार, नाहीतर नाही.